काही काही ठिकाणी असतं, गटतट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं, असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिल्ह्यात भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी आहे, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला दूध संघाचा चेअरमन आलेला होता, तो मला म्हणला की दादा असं असं करावं लागेल. मी म्हणलं हो जावा करा. या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत. आणि त्याच करत असताना माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे, काही काही जर अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल, असं कसं काही होत नाही, आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही, खुर्दा असो किंवा माझी बुद्रुक असो. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं, आता काय झालंय 7-7 वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 पगड जातीचा सगळा समाज असेल, याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं आता नीरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीने केले ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालंय. कुठे प्रताप? हा काळं झालंय. अरे म्हटलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता. परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून दुधाचे दर पडले, 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्याच्यात थोडा वेळ लागतोय, त्याच्यातनं मार्ग काढू. आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढी. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला, माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे, मदत करण्याचा. जो जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं किमान 2, आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या, आता त्या 5 लाख केल्या. त्याच्यामुळं पोपटराव 2 खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत. बारामतीकरांनी हे विसरता कामा नये. रुग्ण मित्र अशा पद्धतीनं मागं आम्ही पण काम करत होता, बाकीचे पण आता काम करतायत. आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता, त्याच्याकरता कुठे आहे का इथं, त्याच्याकरता मी फोन केला तेव्हा तिथं त्याचं बिल सांगितलं काहीतरी 8 का 9 लाख रुपये, बरोबर ना. आणि तो म्हणला दादा निम्म करायला लावा. त्याच्या बहिणीच असणार आहे, निम्म करायला लावा. मी त्या डॉक्टरांना फोन केला, म्हणलं निम्म करा. त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही. त्या डॉक्टरने पठ्ठ्याने काय केलं, ते 8 लाखाचं बिल केलं 16 लाख. आणि याला म्हणले दादांमुळे 50% कमी केले, 8 लाख रुपये भर. आता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला. त्याला माळेगावला विचारा, त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला, म्हणलं का रे फार जोर आला काय, मला जर वाकड्या शिरायचं म्हणलं तर दवाखाना बंद करील, एवढ्या चुकीच्या गोष्टी होतील. तो म्हणला माफ करा. त्याने 6.5 लाख रुपये भरले, 2.5 लाख परत देतो, 4 लाखात काम करतो. कोण करायला लागले विचार. आता इथं 2 तास तरी झाले खरं, 2 तास पण झाले नाही. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर असं नाही, तुमचा ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये काही शस्त्रक्रिया तुम्हाला 10% वगैरे मोफत कराव्या लागतात.
गरिबाच्या करता. आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं FSI देतो जास्त, तो FSI जास्त देतो त्याच्यामध्ये आमची अट असते की 10% बेड गोरगरिबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे आणि बाकीच्या 90% बेडमधनं तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा, पण गरिबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या प्रकारे मी तसं ते डॉक्टर पण माझं पण जरा हल्लं, त्याच्यामुळं माझं सटकलं, त्याच्यामुळे ती त्याचं बोललो. परंतु मी नंतर पुढच्या वेळेस सांगेन त्यांना की डॉक्टर असं करू नका, तुम्ही आम्ही सांगतोय आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्म केलं ना, हे असं आम्हाला ते मी तसं म्हणणार नाही, चुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून. पण आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, जरा बस. अहो सोमनाथराव, त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल, आमचं महिला हॉस्पिटल आहे, त्याच्याकरता आमचं सिल्वर ज्युबिली आमचं म्हणजे आपलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल आहे, आपलं रुईचं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आपलं सुप्याचं हॉस्पिटल आहे, सुपेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं काम चाललंय. आत्ता परवा बरं झालं आठवलं, ही बाबा माझ्याकडं दिलीप खैरे, आणि तेवढं सांगतो आणि संपवतो, दिलीप खैरे आणि पुरुषोत्तम दादा जगताप, मला वेळ झाला, रात्री 1:30 वाजले होते. मला 1:30 वाजता मंत्रालयातनं नाही, एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा मार्शेरेंडिंग आलंय आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहे तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही. तुम्हाला देता आला तर बघा, तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर. त्या बाबाला विचारलं,